नमस्कार मित्रांनो, मी गौरी शिरसाट आपणा सर्वांचं माझे YouTube चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते. मित्रांनो, आपण आजपासून सुरू करणार आहोत मॅथेमॅटिक्स एक्सरसाइज नंबर 1. तर पहिला प्रश्न आहे, हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन द वर्ड्स. तर असं आल्यानंतर सर्वात पहिले तर तुम्ही लक्षात ठेवायचे, जो नंबर लास्टचा नंबर असतो त्याला आपण युनिट म्हणतो, जो सेकंड लास्ट असतो त्याला आपण टेन्स म्हणतो, त्यानंतर थर्ड लास्ट असतो त्याला आपण 100 म्हणतो, नंबर 4 चा जो असतो त्याला म्हणतात 1000 आणि हा जो असतो नंबर 5 चा ह्याला म्हणतात 10,000. तर वाचताना पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचंय, युनिट टेन्स 100, देन इथं काय येतंय 1000 आणि हिअर 10,000 म्हणजे 98,584. नाव सी द ऑप्शन. ऑप्शन 2 is the correct option. Okay. Now see the next screen. Just a minute. You can see on the screen. Now second question is given. Second question is, identify the pair from given pairs of Devanagari and international numerals. Here you can see देवनागरी म्हणजे काय, ऑलरेडी आपण बघितलंय. देवनागरी म्हणजे काय, मराठी भाषा. इंटरनॅशनल म्हणजे काय, इंग्रजी भाषा. तर याच्यामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक असावी. ऑप्शन नंबर 4 त्यांनी सांगितलेलं आहे, पण सगळे ऑप्शन हे करेक्ट आहे. सगळे बरोबर जसेच्या तसे त्यांनी लिहिलेलं आहे. मराठीत जसे ते आपण इंग्लिशमध्ये बघायचं, तर यामध्ये तुम्हाला दुसरं ऑप्शनही येऊ शकतं. तर तिसरा प्रश्न बघा, ऑब्झर्व द अबॅकस अँड राईट द नंबर शोन इन द इंटरनॅशनल न्यूमरल्स. अगेन रिमेंबर, इंटरनॅशनल म्हणजे काय, इंग्लिशमध्ये. आता अबॅकस कसं मोजतात बघा. इथं बघायचे किती बॉल्स आहे. या फर्स्ट जी लाईन आहे याच्यामध्ये किती बॉल्स आहेत, 1 2 3 4 5. म्हणजे पहिला इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिशमध्ये 5 नंबर येईल. नंतर 2 नंबरची ही लाईन बघा, 1 2 3 4 4. नंतर थर्ड लाईन 1 2 3 म्हणजे तिसऱ्या नंबरला हा राहणार आहे 3. आणि चौथा नंबर 1 2 3 4 5 6. इथं काय येणार आहे 6. बघा नंबर कुठं मॅच होतो का. तर हा इंटरनॅशनल असल्यामुळे हा इंग्लिश मधला शोधायचा आहे. तर 5 4 3 6 इज द करेक्ट आन्सर. नाव तुम्ही बघू शकता, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 4 चं काय सांगितलंय, राईट द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर using the international numerals. Always remember, wherever international will come, you have to use the English numbers. जिथे इंटरनॅशनल येणार आहे तिथं तुम्हाला इंग्लिश नंबर्स यूज करायचे. त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता काय सांगितलंय, डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर म्हणजे काय आहे, 9,999. या पुढचा जो नंबर आहे तो 10,000 आहे, म्हणजे तो 5 डिजिटचा नंबर येतोय. त्यानंतर विचारले त्यांनी स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे आता, 100. आणि यांनी विचारलंय डिफरन्स. डिफरन्स म्हटल्यामुळं इथं आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे. नाव सी द आन्सर ऑफ दिस. 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला 8 आणि 9 हा ॲज इट इज. बघा कुठे आन्सर दिसतंय का, 9,899. अँड वी वॉन्ट इट इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला आता पुढच्या नंबरकडे वळूया, दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. नंबर 5, you can see on the screen number 5. Observe the symbol and find the correct pair of the number form. याच्यापासून आता काय करायचे, 3 बॉक्स दिलेले आहेत. हे 3 बॉक्सचं थोडंसं लॉजिक यूज करायचंय आणि आपल्याला एक नंबर लिहायचा आहे. आता इथं काय लिहिलंय बघा, TH TH TH. ऑलरेडी पहिल्या प्रश्नात मी सांगितलंय तुम्हाला की TH म्हणजे काय असतं. TH म्हणजे 1000 असतं. मग आता हे किती झाले, 1000 2000 3000. 3000 लिहून घ्या, 1 2 3. ठीक आहे. नंतर काय, टेन्स आहे, 1 2 3. 3 टेन्स म्हणजे काय, 30 रुपीज. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, 3030 रुपीज. मग आता बघा इथं कुठे दिसतंय 3030 रुपीज. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नंबर 6, राईट द सम ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर. 4 डिजिट इवन नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता हे बघा इथं बिलकुल घाबरायचं नाहीये. बघा क्वेश्चन काय आहे, ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बघितला होता आपण, तो होता 9,999. पण आता आपल्याला पाहिजे इवन नंबर, म्हणून घ्यायचं आपण 9,998.
8. इवन नंबर म्हणजे काय, त्याचा जो लास्ट डिजिट असतो किंवा तो नंबर जो असतो तो पूर्ण 2 च्या टेबलमध्ये येतो, त्याला इवन नंबर म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आपण बघितला होता 100. मग 100च्या पुढचा नंबर बघा 101 हा झाला, काय झाला त्याचा ऑड नंबर झाला. आता ह्यांचं काय करायचं आहे तुम्हाला, सम करायचे, ऍडिशन करायचे. म्हणजे 8 + 1 किती होईल इथं 9, 9 + 0 9, 9 + 1 10, 1 काय होणार इथं कॅरी ओव्हर, 9 + 1 10. आन्सर काय येणार आहे 10,099. So correct option is number 4. Correct option is number 4. So you can write like this. So here you can see question number 7. So here in the number, the digit 9 is unit place. The digit 7, 5, 8 are at the tens, 100 and 1000 places respectively. Write the numbers using the international numerals. तर पहिले काय करायचं आहे, इंटरनॅशनल म्हणजे काय इंग्लिशमध्ये लिहायचे. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, आता इथं मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं युनिट कशाला म्हणतात, टेन्स कशाला म्हणतात, 100 कशाला म्हणतात. आता बघा 9 कशाच्या प्लेसला, युनिट प्लेसला, म्हणजे सगळ्यात शेवट कोण असणार आहे 9 नंबर. 7, 5, 8 रिस्पेक्टिव्हली म्हणजे ह्याच सिक्वेन्सनुसार ते काय आहे, टेन्स आहे, 100 आहे आणि 1000 आहे. म्हणजे 7 हा टेन्स पोझिशनला आहे, त्यानंतर 5 हा 100 पोझिशनला आहे आणि 8 हा 1000 पोझिशनला आहे. आता बघा असा नंबर कुठे दिसतोय 8579. Option 2 is the correct option. Next question is there, number 8. How is the greatest 3-digit even number written using the international numerals? International, as I told you, you have to see the English number. आणि इथं काय विचारलंय की greatest 3-digit even number पाहिजे. आता greatest 3-digit number आहे 999. पण हा 9 जो आहे हा 2 च्या टेबल मध्ये येत नाही, म्हणजे हा इवन नंबर नाही आहे. मग इवन नंबर करण्यासाठी इथे घ्यावं लागणार आहे आपल्याला 8. सो ऑप्शन इज 998. कुठे दिसते बघा 990, सॉरी 9, आपल्याला इंटरनॅशनल पाहिजे त्याच्यामुळं इंग्लिशमध्येच पाहिजे. तर 998. ऑप्शन 4 इज द करेक्ट ऑप्शन. यू कॅन सी क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये सिंपल ऍडिशन तुम्हाला करायची आहे. किती इथे 3277. आता हे मी इंग्लिशमध्ये लिहिते, इथं मराठीत दिलेले आहे, तेवढंच फरक आहे. त्यामध्ये आहे 4503. ची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. सिंपल आहे. 7 + 3 10, कॅरी 1, 7 + 1 8, 5 + 2 7, 4 + 3 7. बघा कुठे आन्सर मिळते का. आता हेच आपल्याला मराठीमध्ये पाहिजे. किती 7780. 7000, ठीक आहे. इथे सगळे इंग्लिश ऑप्शन आहे, तर 7780. This will be the correct option. Question number 12. See question number 12. How will you write the number 21,826 in the देवनागरी numerals? देवनागरी म्हणजे काय मराठीमध्ये. बघा आता 2 असे लिहितात, 1 असे लिहितात, त्यानंतर 8 असे लिहितात, त्यानंतर 2 असे आणि 6 असे लिहितात. See which is the correct option. So option number 1 is the correct option. Next is question number 13. Write the digit at the 100 place in the number 79,654 in the international numerals. आता बघा इथं काय दिलंय की 100 ची प्लेस लिहायची. मी पहिल्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लास्ट काय असतो, युनिट असतो, सेकंड लास्ट असतो टेन्स, आणि 100 ला कोण आहे हा 6 नंबर आहे. आता 6 इंग्लिशमध्ये कसं लिहितात, असं लिहितात. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन. तर ही होती एक्सरसाइज नंबर 1. मित्रांनो, यासाठी आपण नवनीतचे पुस्तकं यूज करत आहोत. तुम्ही पण ते असतील जुने तर ते वापरा, नसतील तर नवीन विकत घ्या. असो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.